हे बघा मुलांनो, आपण जीवन जगत असताना जन्म झाल्यापासून तर आपल्या मृत्यूपर्यंतचा जो प्रवास असतो, या प्रवासामध्ये आपल्याला जसे अनेक आनंददायक अनुभव येतात, आनंददायक सुखकारक क्षण आपल्याला वाटायला येतात, तसे काही दुःखाचे प्रसंग देखील आपल्या आयुष्यामध्ये येत असतात. अनेकदा आपल्याला आनंदाच्या प्रसंगी अक्षरशः उरळून जायला होतं, आणि जेव्हा संकट येतात तेव्हा संकटाच्या प्रसंगी काही माणसं हबकून जातात, घाबरून जातात. मात्र संकटाच्या प्रसंगी आपण धीरानं खंबीरपणे उभं राहायला हवं. न घाबरता आपण त्या संकटांचा मुकाबला हा करायला हवा. प्रतिकूल परिस्थितीवरती आपण मात करायला शिकलं पाहिजे, आणि प्रतिकूल परिस्थितीवरती मात करता करता आपण आपली ध्येय गाठायला हवीत. आज आपल्याला गोष्ट अरुणिमाची या पाठातून प्रतिकूल परिस्थितीवरती, कठीण प्रसंगामध्ये कसं खंबीरपणे उभं राहायचं आणि यशाच्या शिखरापर्यंत जायचं हे बघायचं आहे. बघूया. पाठाचे नाव आहे गोष्ट अरुणिमाची, आणि लेखिका आहेत सुप्रिया खोत. प्रसिद्ध लेखिका, विविध वृत्तपत्रांतून व मासिकांतून लेखन, महाराष्ट्र टाइम्स, पुढारी, कृषीवल यांसारख्या विविध वृत्तपत्रांमधून सदर लेखन, छात्रप्रबोधन, पुणे येथे सहाय्यक संपादिका म्हणून काही काळ कार्यरत, जिद्द, चिकाटी, दुर्दम्य महत्त्वाकांक्षा, प्रयत्नवाद याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अरुणिमा. अपघातामुळे अपंगत्व आलेल्या अरुणिमाने आयुष्यात हार तर मानली नाहीच, उलट ध्येयाचे उंच शिखर गाठण्यासाठी ती सज्ज झाली. एव्हरेस्ट गाठणे हे भल्या भल्याचे स्वप्न असते, पण सकारात्मक दृष्टीने अरुणिमाने हे स्वप्न सत्यात उतरवले. या पाठात अरुणिमा स्वतःवर आलेल्या संकटात तिला गमवाव्या लागणाऱ्या पायांसाठी सहानुभूतीची अपेक्षा करताना दिसत नाही, तर प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ध्येय गाठण्याचा आदर्श तुमच्यासमोर ठेवते. किंबहुना आपल्या प्रत्येकात एक जिद्दी अरुणिमा असते. तुमच्यातल्या अरुणिमाचा शोध घ्या. ध्येय साध्य करताना आलेली निष्फळता म्हणजे अपयश नव्हे, तर कमकुवत ध्येय म्हणजे अपयश हे कायम लक्षात ठेवा, असे अरुणिमा सांगते. प्रत्येक मनुष्य विशिष्ट ध्येयानं प्रेरित असतो. तुम्ही देखील मनाशी काहीतरी ध्येय निश्चित केलं असणार. मी 10वीच्या वर्गात शिकतो, आणि मला वर्गामध्ये प्रथम क्रमांक मिळवायचा आहे. काहींनी मनाशी हे ध्येय ठरवलेलं असतं, निश्चय केलेला असतो. काहींनी ठरवलेलं असतं, मी अमुक व्यवसाय करणार आणि त्या व्यवसायामध्ये प्रचंड प्रगती करणार.
पण तो व्यवसाय करत असताना किंवा 10वीला पहिलं येण्याचं ध्येय मनाशी बाळगलेलं असताना केव्हा केव्हा आपल्याला ते ध्येय नाही गाठता येत. आपण त्यामध्ये अपयशी होतो आणि मग अपयश आल्यानंतर त्या अपयशानं काही मुलं किंवा माणसं ही खचून जातात. अरुणिमानं अशा माणसांसाठी एक धडा दिलेला आहे, एक संदेश दिलेला आहे की अपयशानं खचून जायचं नाही. कितीही अडचणी आल्यात, संकटं आलीत, त्यांना घाबरायचं नाही. आपला प्रवास पुढे चालू ठेवायचा. बघूया तो कसा. दोस्तांनो, मी अरुणिमा सिन्हा. आज तुम्ही गुगलवर शोधले तर माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली अपंग महिला आणि माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली अपंग भारतीय असा उल्लेख जिचा दिसतो तीच मी. पण एक सांगू, मी काही जन्मजात अपंग वगैरे नव्हते. धडधाकट असल्यापासूनची गोष्ट आज मी सांगणार आहे तुम्हाला. गुगल मोबाईलवरती तुम्हाला गुगल क्रोमो या नावाचं ॲप्लिकेशन दिसत असेल, ज्याच्यामध्ये आपल्याला हवी ती माहिती मिळून जाते. असा गोल सिम्बॉल असतो बघा, त्याच्यावर क्लिक केलं की टाईप करायला बॉक्स येतो. त्या बॉक्समध्ये टाईप करायचं श्री साईबाबा संस्थान शिर्डी. एवढं टाईप केलं की संस्थांबद्दलची सगळी माहिती तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जाईल. छत्रपती शिवाजी महाराज असं टाईप केलं की शिवाजी महाराजांविषयीची सारी माहिती तुम्हाला मिळणार. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढं टाईप केलं की बाबासाहेबांबद्दलचं जी काही माहिती आहे ती सारी तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार. म्हणजे गुगल किंवा इंटरनेट म्हणजे माहितीचा खजिना असतो. अरुणिमा सांगते की बघा, मी अरुणिमा. मी कोण आहे? अरुणिमा. दोस्तांनो, मी अरुणिमा सिन्हा. नुसतं माझं नाव तुम्ही गुगलवरती लिहा. माझ्याबद्दल मी तुम्हाला काहीच सांगत नाही, सारं आपोआप तुम्हाला कळेल. प्रत्येक क्षेत्रामध्ये एक प्रथम क्रमांकाचं यश किंवा ज्याला आपण प्रचंड प्रगती त्या क्षेत्रामधली असं म्हणू शकतो. क्रिकेटमध्ये सर्वात जास्त धावा करणारा खेळाडू कोण? तुम्हाला जर माहीत नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी ते टाईप करायचं. हायेस्ट स्कोर, इंटरनॅशनल स्कोर इन क्रिकेट, किंवा मराठीमध्ये म्हटलं तरी चालेल, जगात सर्वात जास्त धावा करणारा खेळाडू कोण? लगेच नाव येणार. कोणाचं? अगं कोणत्या खेळाडूचं? सचिन तेंडुलकर. असो, तसं माझं नाव लिहिलं की तुम्हाला लगेच लक्षात येईल की जगातली ही पहिली महिला आहे जिनं एव्हरेस्टचं शिखर सर केलेलं आहे, चढून गेलेले आहे. सर करणे म्हणजे या ठिकाणी ते शिखर चढून जाणे असा अर्थ आपण घ्यायचा आहे. भारतातील पहिली महिला म्हणजे दोन्हीही रेकॉर्ड अरुणिमा यांच्या नावे आहेत. एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली अपंग महिला अरुणिमा, पहिली भारतीय अपंग अरुणिमा. पण त्या हे देखील सांगतात की मी जन्मजात अपंग नाही. काही मुलं
मुली जन्मजात अपंग असतात. कुठल्या तरी अवयवाला अपंगत्व असतं. हाताला असेल, पायाला असेल, चेहऱ्याला असेल, डोळ्याला असेल, कानाला असेल. अरुणिमा म्हणते मी अशी अपंग वगैरे जन्मजात नव्हते, धडधाकट होती मी. मग पुढे काय घडलं बघूया. लखनौपासून 200 किलोमीटर अंतरावर असणारं आंबेडकर नगर हे माझं गाव. घरी मी, आई, लहान भाऊ, मोठ्या बहिणीचं लग्न झालेलं. माझे वडील मी लहान असतानाच देवाघरी गेले. आता भाईसाहेब, मोठ्या बहिणीचे पती, हेच काय ते आमच्या कुटुंबातले महत्त्वाचे निर्णय घेणारे. खेळांवर अतोनात प्रेम करणाऱ्या कुटुंबात मी जन्मले हे माझे अहोभाग्य. पण फुटबॉल आणि व्हॉलीबॉलची नॅशनल चॅम्पियनशिप मिळाल्यावर आता CISFची नोकरी मिळते का बघ, म्हणजे खेळाशी जोडलेली राहशील, हा भाईसाहेबने दिलेला सल्ला मी शिरोधार्य मानला. त्यानुसार नोकरीसाठी अर्ज केला आणि कॉल लेटर आले देखील. पण फॉर्ममध्ये नेमकी माझी जन्मतारीखच चुकवलेली होती. हा घोळ निस्तरण्यासाठी दिल्लीला जाणे भाग होते. अरुणिमा यांचं गाव लखनौपासून 200 किलोमीटर अंतरावरती आंबेडकर या नावाचं गाव, आंबेडकर नगर या नावाचं अरुणिमा यांचं गाव होतं. घरामध्ये मोठी बहीण, वडील असा एक परिवार होता. पण या परिवारातील मोठ्या बहिणीचं लग्न झालेलं. लहान असतानाच वडिलांचं देवाघरी जाणं, आहे की नाही, देवाघरी जाणं म्हणजे त्यांचं निधन झालेलं. देवाघरी जायचं म्हणजे चालत 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 देवाच्या घरी जायचं असं नाही. आपल्याकडे त्याला देवाज्ञा असं देखील म्हणतात. वडिलांना देवाज्ञा झालेली म्हणजे त्यांचं निधन झालेलं. घरात पुष्कळ आई, लहान भाऊ, मोठ्या बहिणीचं लग्न झालेलं, वडिलांचं आता निधन झालेलं. आणि अशा परिस्थितीमध्ये त्या कुटुंबाला आधार दिला अरुणिमा यांच्या जिजाजींनी. जिजाजी तुम्हाला कळतं ना, बहिणीच्या नवऱ्याला काय म्हणतात? जिजाजी. दाजी पण म्हणतात कुणी. अरुणिमा यांचे मोठे दाजी, त्यांना भाईसाहेब म्हटलं जायचं. त्यांच्यावरती या कुटुंबाची सर्व जबाबदारी आली. कुटुंबातले छोटे मोठे निर्णय या मोठ्या बहिणीचे पतिराज घेत असायचे. मुळात अरुणिमांना खेळाची आवड होती नव्हती हा भाग सोडा, पण खेळाची आवड असणाऱ्या कुटुंबामध्ये अरुणिमा यांचा जन्म झालेला होता. फुटबॉल, व्हॉलीबॉल यासारख्या राष्ट्रीय स्तरावरच्या मॅचेस किंवा सामने त्यांनी खेळलेले होते. आणि त्यांच्या मेहुण्यांचा म्हणजे मोठ्या बहिणीच्या पतींचा त्यांना नेहमी सल्ला असायचा की तू खेळाशी जोडलेली राहा. आणि CISFची नोकरी मिळते का बघ, म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये खेळाला संधी आहे अशा क्षेत्रामध्ये नोकरी करण्याचा त्यांनी सल्ला दिला. आणि हा सल्ला अरुणिमा यांनी शिरोधार्य मानला. शिरोधार्य मानणे म्हणजे मान्य करणे. शिरोधार्य मानणे म्हणजे शिरोधार्य मानणे म्हणजे मान्य करणे. एखाद्यानं दिलेला सल्ला मान्य करणं, एखाद्यानं केलेला उपदेश मान्य करणं याला शिरोधार्य मानणे म्हणतात. आणि मग त्यानुसार अरुणिमा यांनी अर्ज केला. पण त्याच्यात थोडीशी
एक उणीव निर्माण झाली. जन्म तारीख चुकलेली होती आणि त्यावेळेस ही दुरुस्ती करण्यासाठी दिल्लीला जावं लागायचं. मग तो मनस्ताप अरुणिमा किंवा त्यांच्या त्या परिवाराला त्यावेळेस सहन करावा लागला. पुढे 11 एप्रिल 2011चा हा दिवस लखनौ स्टेशन गर्दीनं फुललेलं. पद्मावती एक्सप्रेसमध्ये कसे बसे चढत गर्दीतून मुसंडी मारत शिताफीने मी कॉर्नर सीट पटकावली. गाडीने वेग घेतला आणि माझे विचारचक्र सुरू झाले. बस एवढे कागदपत्रांचे काम झाले की झालेच आपले पक्के. अचानक माझे लक्ष वेधून घेतले ते मला घेरून उभ्या असणाऱ्या तरुणांनी. त्यांचे लक्ष माझ्या गळ्यातल्या सोन्याच्या चेनवर होते. पण मीही काही कच्च्या गुरूची चेली नव्हते. त्यांनी डाव साधण्याचा प्रयत्न करताच जेवढी होती नव्हती तेवढी ताकद एकवटून मी माझ्याजवळ येणाऱ्या प्रत्येकाला लाथाबुक्क्यांचा प्रसाद द्यायला सुरुवात केली. आश्चर्य म्हणजे त्या डब्यातला प्रत्येकजण अन्यायाविरुद्ध लढणं हे जणू पाप आहे अशा चेहऱ्यानं मख्खपणे जागेवरच बसून राहिला. अखेर चोरांच्या सहनशक्तीचा अंत झाला. रात्रीच्या भयान अंधारात माझे दोन्ही हातपाय धरून त्या नराधमांनी मला चक्क चालत्या गाडीतून बाहेर फेकून दिलं. शेजारून जाणाऱ्या एका भरधाव रेल्वेवर मी आदळले आणि तिच्या वेगामुळे आणखी जोरात 2 धावपट्ट्यांच्या मध्ये उडून पडले. अरुणिमा, रेल्वे येते आणि तुझे पाय ट्रॅकवरून बाजूला घे हा अंतर्मनातला संदेश मेंदूपर्यंत पोचतोवर खूप उशीर झाला होता. त्याआधीच एक रेल्वे माझ्या पायांवरून धडधडत निघून गेली. नंतर महिला आयोगाने प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टनुसार तब्बल 49 रेल्वे गाड्या त्या रात्री माझ्या पायावरून गेल्या. एका पायाच्या गुडघ्यापासून खालच्या हाडांचा तर चक्काचूर झालाच होता, पण दुसऱ्या पायाची ही दुरवस्था झालेली. बघा प्रसंग किती भयानक आणि किती हृदयद्रावक आहे. अंगाचा थरकाप उडावा असा हा प्रसंग. तुमच्यासारखीच म्हणजे त्या काळामध्ये वयानं मोठी असेल तुमच्यापेक्षा, तुमची कागदपत्र जमवण्यासाठी तुमच्या भावाला वडिलांना धावपळ करावी लागते. तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी. अरुणिमानं स्वतःवरती आलेलं ते कागदोपत्रांचं संकट दूर करण्यासाठी स्वतः प्रयत्न केले. रेल्वेनं ती दिल्लीला निघाली. आता रेल्वे काय, ST बस काय, मोटारसायकल काय, वळणावरती आता चोर लुटारू बसलेले असतात, हल्ला करतात, आपल्या जवळचं आहे नाही ते लुटून नेण्याचा प्रयत्न करतात. आणि असाच काहीसा बाका प्रसंग, अवघड प्रसंग अरुणिमावरती आलेला आहे. डोक्यामध्ये एकच विचार, आपलं कागदपत्रांचं काम झालं पाहिजे. आणि त्या विचारामध्ये गर्क असताना या भामट्यांचं लक्ष अरुणिमाच्या त्या गळ्यातल्या चेनवरती गेलं. आणि मग काय, गाडीमध्ये झाली त्यांची झटापट सुरू. पण अरुणिमा म्हणते मी काय कच्च्या गुरूची चेली नव्हते. चेली म्हणजे शिष्य किंवा चेला म्हणजे शिष्य. मी कच्च्या गुरूची शिष्या नव्हते. मी त्या भामट्यांसारखी भामटी नव्हते.
पण त्या भामट्यांना धडा शिकवण्याची ताकद माझ्यामध्ये होती. आणि मग अरुणिमानं तिच्या स्टाईलनं त्यांना धडा शिकवायला सुरुवात केली. या ठिकाणी लेखिकेनं एका आपल्या मानवी प्रवृत्तीचा जरा उल्लेख केला आहे, त्याच्यावरती जरा प्रकाश टाकला आहे. बघा माणसं कशी असतात, सुखामध्ये सर्व अवतीभोवती जमतात आणि दुःखामध्ये मात्र पळ काढतात. अरुणिमानं जर त्या ठिकाणी पैसे वाटायला सुरुवात केली असती तर सारे जमा झाले असते. पण अरुणिमा आणि त्या भामट्यांमध्ये त्या ठिकाणी हाणामारी सुरू आहे. अशा वेळेस त्या रेल्वेच्या डब्यामध्ये असणारे इतर जे प्रवासी होते ते फक्त बघ्यासारखे बघत होते. बघ्या म्हणजे बघणारा फक्त. अरुणिमाच्या मदतीला त्या ठिकाणी कुणीही पुढे झालेलं नव्हतं. अरुणिमा अक्षरशः त्यांना पुरून उरली आणि लोक मात्र गंमत म्हणून बघत होते. अन्याय घडत असताना त्या अन्यायाच्या विरुद्ध पेटून उठणं जणू काही अधर्म आहे, चूक आहे असं लोकांना वाटत होतं. असो, चोरांच्या सहनशक्तीचा अंत झाला. तिच्याबरोबर त्या ठिकाणी संघर्ष करणं त्यांना शक्य वाटू लागलं. त्यांनी काय केलं, अरुणिमाला पकडलं आणि त्या डब्यामधनं रेल्वेच्या खाली फेकून दिलं. रेल्वे येत होती, त्या रेल्वेला अरुणिमा आदळली. आदळून दुसऱ्या ट्रॅकवरती मधोमध पडली. त्याही ट्रॅकवरती तिकडनं रेल्वे येत होती. अशा वेळेस देखील अरुणिमाच्या अंतर्मनानं सांगलं, अरुणिमा अगं समोरनं रेल्वे येते, रेल्वे. ही विचारांची धुमश्चक्री चालू असतानाच रेल्वे आली सुद्धा आणि अरुणिमाच्या एका पायाचा वेध घेत धाड 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 तिच्या मागून दुसऱ्याची धाड 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 धाड. काही वेळानं तिसऱ्या आली धाड 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 धाड. अशा किती रेल्वे होत्या? 49. महिला आयोगानं या गोष्टीचा शोध लावला. 49 रेल्वे अरुणिमाच्या पायावरनं गेल्या. पायाचा चक्काचूर झाला. दुसऱ्या देखील पायाला प्रचंड इजा झालेली होती, दुखापत झालेली होती, त्याची देखील दुरावस्था झालेली होती. दुरावस्था म्हणजे वाईट अवस्था. दोन्ही पायांची प्रचंड वाईट अवस्था झालेली होती. दोन्ही पाय त्या अपघातामध्ये बेजार झालेले होते, दुःखी झालेले होते, त्यांची वाईट अवस्था झालेली होती. मग अशा प्रसंगानंतर त्या रात्री तब्बल 7 तास रेल्वेच्या धावपट्टीवर मदतीची याचना करत मी पडून राहिले. आश्चर्य म्हणजे माझी शुद्ध हरपली नव्हती आणि मेंदू पूर्ण तल्लखपणे तिथून सुटकेचा विचार करत होता. सगळीकडे उजाडलं आणि रेल्वेचे सफाई कामगार तिथे आले. हादरलेच ते मला तशा अवस्थेत पाहून. त्यांनी मला बरेली गावातील हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आणि सुरू झाले दुर्दैवाचे दशावतार. बघा, 49 रेल्वे गेल्या. आता कुणी तिला बघितलं नाही बघितलं काही माहीत नाही. अशाही प्रसंगामध्ये अरुणिमा शुद्धीवरती होती. त्या रेल्वेच्या धावपट्टीच्या वरती लोकांना ती मदतीसाठी याचना करत होती. मदतीसाठी विनंती करत होती, विनवणी करत होती. याचना करणे, विनवणी करणे किंवा गयावया करणे असं आपण
म्हणू शकतो. मला मदत करा, मला इथनं बाजूला घ्या, मला वाचवा, अशा प्रकारची याचना, गयावया, विनवणी अरुणिमा लोकांना करत होती. परंतु कुणीही तिच्या मदतीला त्या ठिकाणी आलेलं नव्हतं. आपण असतो तर अहो, आपण पहिल्यांदा, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा रेल्वे गेल्याबरोबर आपण इकडं वर खूप झालो असतो. पण अरुणिमाचं धाडस किती मोठं होतं. सुटकेसाठी ती प्रयत्न करत होती, सुटकेचा विचार करत होती. असं करता करता उजाडलं, दिवस उगवला. रेल्वेचे कामगार वावरू लागले. त्यांच्या लक्षात आलं अरुणिमाला पाहिलेल्या अवस्थेमध्ये ते अक्षरशः हादरून गेले. त्यांना धक्का बसला. गावातल्या एका दवाखान्यात अरुणिमाला नेण्यात आलं. अरुणिमा म्हणते की इथूनच माझ्या हाल अपेष्टांचे दशावतार सुरू झाले. हाल अपेष्टांची एक मालिका सुरू झाली. मग काय झालं बघा पुढे. बरेलीच्या त्या हॉस्पिटलमध्ये ना भूलतज्ञ होता, ना मला देण्यासाठी पुरेसे रक्त. सचिंत झालेल्या डॉक्टर व सहकाऱ्यांना मीच धीर दिला. डॉक्टर, नाहीतरी माझ्या पायाची चाळण झालीच आहे. आता भूल न देताच तुम्ही तो कापलात तरी चालेल. डॉक्टर व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वतःचे 1 युनिट रक्त मला दिले आणि माझ्या देखतच माझा पाय कापला गेला. ज्या दवाखान्यात नेण्यात आलं त्या दवाखान्यामध्ये ना भूलतज्ञ, ना पुरेसा स्टाफ, ना देण्यासाठी रक्त. आणि अशा प्रसंगामध्ये समजा मला रक्ताची गरज आहे, रक्त उपलब्ध नाही, मग मला डॉक्टरांनी धीर द्यायला पाहिजे ना, किंवा नातेवाईकांनी, भेटेल रक्त, काळजी करू नका, 2 तासात रक्त येणार आहे, तुम्हाला काहीच होणार नाही, असं डॉक्टरांनी मला धीर द्यायला पाहिजे. इथं उलटं झालं. इथं अरुणिमानं डॉक्टरांना धीर दिला. डॉक्टर, तुम्ही काळजी करू नका, मला काही होणार नाही, नाहीतरी माझ्या पायाची अशी चाळण झालीच आहे. आता तुम्ही एक काम करा, मला भूल न देता माझा पाय कापून टाका, काढून टाका. असं म्हणण्यासाठी जे धाडस लागतं ना, ते धाडस अरुणिमाकडे होतं. हे धाडस प्रत्येकाकडे असायला हवं. म्हणजे असं नाही की प्रत्येकाचा अपघात होणार, मग अपघातात पाय जाणार किंवा हात जाणार, मग आपण कुणाला तरी धीर देणार डॉक्टरांना, असं आपलं म्हणायचं नाही. संकटाचे प्रसंग अनेक येतील कदाचित. त्या वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये आपण जेवढं खंबीर राहता येईल ना तेवढं राहण्याचा प्रयत्न करायचा. हा संदेश यातनं आपल्याला घ्यायचा आहे. डॉक्टर किंवा तिथल्या स्टाफनं त्यांना शक्य होईल तेवढं 1 युनिट रक्त त्यांनी जमा केलं आहे. त्यांच्यातलं कुणाचं मॅच झालं असेल, कदाचित तेच असेल, आणि तेवढं रक्त देऊन अरुणिमाचा पाय त्यांनी, एक पाय त्यांनी कापलेला आहे. इकडे मी जीवन मरणाच्या सीमारेषेवर होते, पण हॉस्पिटलच्या जगात एक वेगळेच नाट्य घडत होते. फुटबॉल आणि व्हॉलीबॉल चॅम्पियन युवती 7 तास जखमी अवस्थेत उपचाराविना पडून राहिली. ही बातमी प्रसारमाध्यमांनी उचलून धरलेली. तत्कालीन क्रीडा मंत्र्यांनी मला दिल्लीच्या एम्समध्ये हलवले. राष्ट्रीय खेळाडू असल्याने अत्युच्च दर्जाच्या सुविधा मला मिळाल्या, पण शल्य एकच होते की प्रसारमाध्यमांमध्ये वाटेल त्या वावड्या उठत होत्या. अरुणिमाकडे प्रवासाचं तिकीट नव्हतं, म्हणून तिने रेल्वेतून खाली उडी मारली. इथपासून ते अरुणिमाने आत्महत्येचा प्रयत्न केला इथपर्यंत काहीही छापून येत होतं. तब्बल 4 महिने एम्समध्ये
राहिल्यानंतर शारीरिक जखमांवर मलमपट्टी झाली होती, पण या मानसिक जखमांचे घाव अंतरंग घायाळ करणार होते. मी माझं ढालीप्रमाणे रक्षण करणारं कुटुंब आम्ही सत्य परिस्थिती ओरडून सांगत होतो, पण ती ऐकण्यासाठी ना कुणाला वेळ होता ना रस. वाऱ्यासारखी बातमी संपूर्ण देशामध्ये पसरली. तेव्हा सगळ्यांच्या लक्षात आलं की अपघात झालेली ही मुलगी कुणी सामान्य मुलगी नाही, ही राष्ट्रीय खेळाडू आहे. व्हॉलीबॉलमधली चॅम्पियन आहे. आपल्याकडे सर्वच बातम्या छापल्या जात नाही, तशा टी व्हीला दाखवल्या जात नाही. एखाद्याने जीव वाचवला दुसऱ्याचा, ती बातमी छापून यायला फार दिवस लागतात. पण एखाद्याने जर दुसऱ्याचा जीव घेतला ना, तर प्रत्येक वर्तमानपत्रामध्ये ती काय होते, हेडलाईन होते. टी व्हीवरती 4-4 तास ती एकच बातमी दाखवल्या जाते. म्हणजे चांगलं घडतं त्याची दखल घेतलीच जात नाही असं नाही, पण त्याचं प्रमाण कमी आहे. प्रत्येक पेपरला पेपरवाल्यांनी हेडलाईन देऊन टाकली. काय हेडलाईन दिली? जखमी अवस्थेतली व्हॉलीबॉल चॅम्पियन उपचाराविना 7 तास पडून. छापून मोकळे झाले. अशी बातमी देशभर पसरली. मग आपले क्रीडा मंत्री खडबडून जागे झाले. तिथून अरुणिमाला उचलण्यात आलं, मुंबईला एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मुंबईलाच आहे ते नाही, दिल्लीचं एम्स, दिल्लीचं रुग्णालय आहे, प्रथितयश रुग्णालय. अतिउच्च दर्जाच्या सोयी सुविधा त्या ठिकाणी अरुणिमाला दिल्या गेल्या. भारी भारी डॉक्टर्स, भारी भारी औषधं, काय विचारूच नका. दुसरीकडे लोकांचं तर्क बांधणं सुरू झालं. तर्क म्हणजे अंदाज. हे कसं घडलं असेल? कोणी म्हणतं रेल्वेतून तिनं उडी मारली असेल, कोणी म्हणतं बिगर टिकटी प्रवास करत असेल आणि टीसीनं पकडलं असेल, त्याच्यामुळं अपमानाच्या भीतीनं तिनं उडीच खाल्ली असेल. कोण काय तर कोण काय. म्हणजे तिला खरं तर त्यावेळेस लोकांकडून सहानुभूतीची गरज होती, शुभेच्छांची गरज होती. कुणी म्हणतं काहीतरी मोठं कारण असेल त्याच्यामुळे तिनं आत्महत्याच केली. या सर्वांना अरुणिमा, त्यांचं कुटुंबीय ओरडून ओरडून सांगत होतं की आम्ही दोषी नाही आहोत, तुम्ही जसं म्हणता तसं काही नाही आहे. पण ऐकतंय कोण? खरं ऐकण्यासाठी लोकांना वेळ नसतो आणि खोटं रंगून सांगितलेलं ऐकायला कान देऊन देऊन ऐकतात. अरुणिमाच्या बाबतीमध्ये असं घडलं. पुढं काय घडलं बघा. त्याच दिवशी हॉस्पिटलमध्ये पडल्या मी निर्धार केला, जे आज बोलत आहेत, माझ्याकडे बोटे दाखवत आहेत, त्यांना बोलू दे, पण एक दिवस नक्की माझा असेल, जेव्हा ही अरुणिमा एव्हरेस्ट सर करेल. विश्वास ठेवा, कोणाच्याही प्रभावाखाली व भावनेच्या आहारी जाऊन मी हा निर्णय घेतलेला नव्हता. एका फटक्यात माझं शरीर अपंग झालं होतं, पण माझं मन थोडंच अपंग होतं. गगनभरारी घ्यायचं वेड रक्तातच असावं लागतं. जेव्हा आपण आपल्या मनाने एखादी गोष्ट ठरवतो, तेव्हा आपलं संपूर्ण शरीर आपल्याला साथ देतं. एक सांगू, आपला सर्वात मोठा मोटिव्हेटर कोण असतो? तो दुसरा तिसरा कोणी नसून आपण स्वतःच असतो. आता उठता बसता खाता पिता केवळ आणि केवळ मी एव्हरेस्टचाच विचार करू लागले होते. त्या रुग्णालयामध्ये बसता बसता
अरुणिमानं मनाशी एक निर्धार केला. निर्धार म्हणजे निश्चय. निर्धार म्हणजे निश्चय. मनाशी एक खुणगाट तिनं बांधली. मनाशी ठरवलं, जे आपल्याला नावं ठेवतात ना, ठेवू द्या. कसं आहे, आपले साधू संत सांगून गेलेत ना, अजूनही सांगतात, निंदकाचे घर असावे शेजारी. निंदकाचे घर असावे शेजारी. अरुणिमाची निंदा करत होते लोक. अरुणिमा म्हणते त्यांना करू दे निंदा, काय बोलायचं ना बोलू देत. माझ्याकडे बोटं दाखवतात आणि दाखवू देत. पण याच लोकांना मी एक दिवस बोलणं, त्यांची बोलती बंद करणार. आपण या पोरीविषयी काहीतरी चुकीचा विचार केला असं त्यांना वाटलं पाहिजे, असं मी काहीतरी करून दाखवणार. तिनं मनाशी निश्चय काय केला होता? एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा, एव्हरेस्टचे शिखर चढून जाण्याचा. शिखर सर करणे म्हणजे शिखर चढून जाणे. आणि हे एव्हरेस्टचं शिखर अरुणिमाला चढून जायचं होतं. ती अरुणिमा जिचा एक पाय, ज्याच्यावरनं 49 रेल्वे गेल्या आणि तो कापून टाकलेला होता. ती अरुणिमा जिच्या दुसऱ्याही पायाला इजा झालेली होती आणि ती म्हणते की मी एव्हरेस्टचं शिखर सर करून जाणार, चढून जाणार. पण तिनं शरीर असं अधू झालेलं असताना देखील त्या अपंगत्वावर मात करण्याचं ठरवलं. जणू काही तिच्या रक्तामध्येच हे शिखर सर करून जाण्याचं वेड भरलेलं होतं. आपला मोटिवेटर म्हणजे प्रोत्साहन देणारा किंवा प्रेरणा देणारा तो आपणच असायला हवं. 10वीला पहिलं आलं पाहिजे हे प्रोत्साहन आपल्या जगानं कशाला दिलं पाहिजे हो? ते प्रोत्साहन आपण आपल्या मनाला दिलं पाहिजे की मला पहिलं यायचं आहे. आपला मोटिवेटर आपण बनायचं, आपण व्हायचं. अरुणिमानं तेच तर केलंय. फक्त एव्हरेस्टचं शिखर चढून जायचं या एकाच विचारानं तिला आता बांधलेलं होतं. माझ्या एव्हरेस्ट सर करण्याच्या निर्धाराचा जेव्हा मी उच्चार केला तेव्हा अगदी टोकाच्या प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या. शरीराला जखमा झाल्यामुळे बहुधा अरुणिमाच्या डोक्यावरही परिणाम झालेला दिसतोय. अर्थातच लोकांनी माझं बोलणं हसण्यावरी नेलं, पण माझं कुटुंब आणि भाईसाहेब माझ्याबरोबर खंबीरपणे उभे राहिले. एक अवघड पण मला शक्य आहे असं वाटणारा प्रवास आता सुरू होणार होता. लोक काय नावंच ठेवायला असतात. नावं ठेवणाऱ्यांची संख्या जास्त असते. गाढवावर बसून चाललं तर म्हणतील हा गाढवच आहे म्हणून गाढवावर बसून चालला. खाली उतरून चाललं तर बघा, बसायला गाढव असताना हा पायी चालला म्हणजे किती गाढव आहे. म्हणजे घोड्याच्या संदर्भात ते म्हटलं जातं, पण आपण इथं काय घेतलं? गाढव घेतलं. कसंही वागलं तरी लोक गाढवच म्हणणार. तिथे अरुणिमाला गाढव नाही कोणी म्हटलं, पण वेड्यात काढण्याचा प्रयत्न केला. एवढ्या जखमा, एवढं अपंगत्व आणि ही एव्हरेस्टचं शिखर सर करण्याच्या बाता करते. लोक हसण्यावरी नेऊ लागले. पण अरुणिमानं ठरवलं हे मला शक्य आहे आणि त्या दृष्टीनं तिचा प्रवास सुरू झालेला आहे. पहिला टप्पा होता गिर्यारोहण प्रशिक्षणाचा. एम्समधून डिस्चार्ज मिळाला. साधारणपणे एखादा हात पाय कापावा लागलेले पेशंट्स दिवसेंदिवस अगदी महिनोन महिने उठत नाहीत. मी 2च दिवसांत उभी राहिली. एका पायात
घोट्याची हाडे तुटल्याने रॉड घातलेला, ज्याच्या हाडांची जुळणी अजून पुरी व्हायची होती. दुसरा पाय म्हणजे मांडीपासून खाली कृत्रिम पाय बसवलेला. असा माझा अवतार आणि जोडीला भाईसाहेब. आम्ही पोचलो ते थेट बचेंद्रीपाल यांच्याकडे. बचेंद्रीजी म्हणजे एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला. त्याच एकमेव अशा होत्या की ज्यांनी माझ्या ध्येयाचा आदर केला, मला प्रोत्साहन दिलं. त्या म्हणाल्या, अरुणिमा, तू अशा परिस्थितीत इतका मोठा निर्णय घेतलास. तुला ठाऊक आहे तुझ्या आतलं एव्हरेस्ट तू केव्हाच सर केला आहेस. आता तुला एव्हरेस्ट सर करायचं आहे ते फक्त स्वतःला सिद्ध करायला, जगाला तू कोण आहेस हे दाखवून द्यायला. झाली एका मोठ्या निर्धाराची तपश्चर्या सुरू. एखादं शिखर सर करायचं, त्याच्यासाठी ते गिर्यारोहणाचं प्रशिक्षण झालं सुरू. दररोजचा त्या संदर्भातला काहीतरी सराव झाला सुरू. त्या एम्स रुग्णालयातून घरी आल्यानंतर अनेक जण वर्ष 6 महिने 2 महिने आराम करत असतात. खायचं तिथेच, आरामही तिथेच. खाण्यामध्ये चमचमीत पदार्थ, अंडी म्हणू नका, मटण म्हणू नका, बदाम काजू म्हणू नका, काय जे पाहिजे ते मिळत असतं. ठीक आहे, अरुणिमानं खूप चांगले पदार्थ खाल्ले असतील, आपण नाही म्हणत नाही. पण त्याबरोबरच एवढं मोठं शिखर सर करण्याची तयारी पण तिनं सुरू केलेली आहे. त्या ठिकाणी आपण असो तर आपण म्हटलं असो, पप्पा शाळेमध्ये मेडिकलचं सर्टिफिकेट नेऊन द्या सरांकडे, मी काय परीक्षेला जात नाही आता, सर घेतील मला पास करून. अरुणिमानं असा काही विचार नाही केला की माझा पाय गेला आहे, कृत्रिम पाय बसवलेला आहे, नकली पाय बसवलेला आहे, मी अधू आहे, मी कशी शिखर सर करणार. पण नाही, मेहुण्याचं पाठबळ होतं, भाईसाहेबचं कुटुंबाचं पाठबळ होतं. आणि बचेंद्रीपाल यांच्याकडे त्यांना फार मोठं धाडस मिळालं. कारण एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या महिला होत्या. त्या एकमेव अशा होत्या की त्यांनी अरुणिमा यांच्या ध्येयाचा आदर केला. नाहीतर अरुणिमा यांच्या या निश्चयावरती विश्वास कुणी ठेवला नसता. त्यांनी सांगितलं, अरुणिमा, अगं तू एव्हरेस्टचं शिखर कधीच सर केलं आहे, आता ही फक्त तू शिखर चढून जाणं ही औपचारिकता बाकी आहे. हे जगासाठी करायचं आहे. तुझ्या मनानं ते शिखर तू केव्हाच चढलीस. चल आगे बढो, मी तुझ्याबरोबर आहे, घाबरू नकोस. आणि म्हणून तर त्या अरुणिमा यांच्या आदरस्थानी होत्या. नेहरू गिरिभ्रमण प्रशिक्षण केंद्र बहुधा आशिया खंडातील सर्वोत्तम असावं. इथे माझे 1.5 वर्षांसाठी खडतर प्रशिक्षण सुरू झाले. छोटे पण बऱ्यापैकी धोकादायक पर्वत चढणे, जवळपास मरणप्राय कठीण अनुभव, ध्येयापासून विचलित करू पाहणारे कष्टदायी प्रशिक्षण, यातून मी तावून सुलाखून निघत होते. या प्रशिक्षणाच्या वेळी काही गोष्टी ठळकपणाने लक्षात आल्या. सरावाच्या वेळी चढाई करताना माझ्या कृत्रिम पायाची टाच व चवडा ज्यावेळी मी जमिनीत रुतवत असे त्यावेळी ते सतत गोल फिरत असत. त्यामुळे तो पाय घट्ट रोवणे कठीण होऊन बसे. उजव्या पायाची हाडे एकत्रित राहण्यासाठी त्यात स्टीलचा रॉड घातलेला होता. त्याचा थोडा जरी दाब दिला गेला तर तीव्र वेदनांचे झटके बसत. माझ्या अशा अवस्थेमुळे प्रथम माझ्यासोबत माझा शेर्पा यायला तयारच होईना. साहजिकच आहे, जिथे अव्यंग धडधाकट माणसे गिरिभ्रमण करण्यास धजत नाहीत तिथे माझी काय कथा. पण माझ्या घरच्या लोकांनी माझ्या शेर्पाचे मन वळवले
आणि मग तिथून पुढे सुरू झाली क्षणोक्षणी आव्हानांना भेटणारी जोशपूर्ण अशी 52 दिवसांची एक रोमांचकारी लढाई. त्याला लढाई म्हणा, चढाई म्हणा. पायात एकतर पाय कृत्रिम, कुठेतरी पायांमध्ये रॉड बसवलेला. जेव्हा खरा पाय असतो तेव्हा तो जसा पाहिजे तसा वळवता येतो, फिरवता येतो. कृत्रिम पाय असा करायला गेलं की असा व्हायचा. खडतर अशा प्रकारचे चढ उतार किंवा जे काय असेल ते प्रचंड अशी आव्हानं. प्रशिक्षण घेत असताना नेहरू गिरिभ्रमण प्रशिक्षण केंद्रामध्ये त्यांनी खडतर असं प्रशिक्षण घेतलं गिर्यारोहणाचं. ते शिखर सर करण्याचं. जसं सैनिकांना 9 महिन्यांचं खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरच सैन्यामध्ये दाखल करून घेतलं जातं, तसं हे प्रशिक्षण अरुणिमा यांच्यासाठी प्रचंड फायद्याचं होतं. तो प्रवास सुरू झाला. त्यांचा सहाय्यक असणारा शेर्पा, सहाय्यक म्हणजे त्यांच्याबरोबर होता, हा शेर्पासुद्धा अरुणिमाबरोबर जायला तयार होईना. घरच्या लोकांनी त्याला सांगितलं, समजावून सांगितलं, तेव्हा कुठे तो तयार झाला. कारण अपंग व्यक्तीनं शक्य नसलेलं काम हाती घेणं म्हणजे मोठा धोका असतो. अशांच्या कशाला नादी लागायचं, कदाचित असा विचार शेर्पाच्या मनात आला असावा. परंतु पुढे त्यानं देखील साथ दिली. प्रत्येक गिर्यारोहकाला शिखरापर्यंत पोचण्याआधी 4 बेस कॅम्प करावे लागतात. एकदा का तुम्ही कॅम्प 4ला पोचलात की तिथून शिखर 3500 फुटांवर आहे. पण जास्तीत जास्त मृत्यू याच टप्प्यात होतात, म्हणून याला डेथ झोन म्हटले जाते. मला तुम्हाला सांगावंसं वाटतं की 4थ्या बेस कॅम्पला पोचेपर्यंतची आधीच्या कॅम्पसमध्ये मी माझ्या सहकारी गिर्यारोहकांमध्ये नेहमीच पुढे असे. इतकी पुढे की लोक विचारत, मॅडम हर बात आप हमसे आगे रहते हो, आखिर खाते क्या हो भाई. मी अपंग, त्यात मुलगी, म्हणून कसल्याही प्रकारची सवलत किंवा सहानुभूती नको होती मला. कदाचित याच विचाराचं प्रतिबिंब माझ्या कृतीतून उमटत होतं. बघा, अपंग असूनसुद्धा त्या प्रवासामध्ये अरुणिमा सर्वांच्या पुढे. पहिला कॅम्प, दुसरा कॅम्प, तिसरा कॅम्प, चौथा कॅम्प असे टप्पे होते. आणि 4थ्या टप्प्यामध्ये, 4थ्या कॅम्पमध्ये फार खडतर प्रवास असायचा. मृत्यू होण्याची शक्यता त्यामध्ये जास्त असायची. एवढं उंचीवरचं अंतर कापून जायचं, चालून जायचं, म्हणजे साक्षात मृत्यूला टक्कर देत देत पुढे जायचं होतं. सहप्रवासी इतर गिर्यारोहक विचारायचे की मॅडम तुम्ही नेहमी आमच्यापेक्षा पुढेच असता, अहो तुम्ही काय खाता काय नेमकं. म्हणजे प्रत्येकाला ते विशेष वाटायचं. प्रत्येकाकडनं होणारं ते कौतुक अरुणिमा यांना प्रोत्साहनपर ठरत होतं. डेथ झोनची चढाई सुरू झाली. जिकडे तिकडे मृतदेहांचा खच पडलेला, हाडं गोठवणारी थंडी, मृत्यूचं जवळून दर्शन होत होतं. मला आदल्या रात्री भेटलेला बांगलादेशी गिर्यारोहक मृत्युमुखी पडलेला दिसला. पोटातून उसळून वर येणाऱ्या भीतीला मी आवर घालत होते. तुला मरायचं नाही आहे अरुणिमा. अंतर्मनाला वारंवार मी हेच बजावत होते. खरं सांगते, आपलं मन जसं सांगतं तसंच, अगदी तसंच आपलं शरीर वागतं. काही काही टप्प्यांवरती मृत शरीरं अरुणिमा यांना दिसायची. थकलेले गिर्यारोहक, अक्षरशः मृत्यूला कवटाळलेले गिर्यारोहक, मृत्यूनं ज्यांना कवटाळलं ते गिर्यारोहक. कुठे हाडे दिसायची, कुठं मृतदेह दिसायचे. हे पाहिल्यानंतर आपल्यासारख्यांनी तर असा विचार केला असता की बाबा हे नको,
चला आपलं आपलं मागे जाता आलं तर जाऊया, पण नाही, अरुणिमा यांना पुढे जायचं होतं. जिंकेल किंवा मरेल, पण ही हाती घेतलेली लढाई आणि चढाई अर्ध्यावर सोडणार नाही, हा अरुणिमा हिचा निश्चय होता. 21 मे 2013ला चढाईचा अगदी शेवटला टप्पा आला. अरुणिमा, तुझा ऑक्सिजनचा साठा अतिशय कमी झाला आहे. आत्ताच मागे फिर. एव्हरेस्ट तू पुन्हा चढू शकशील. शेर्पा कळकळीने बजावत होता, पण अंतर्मनात कुठेही मला ठाऊक होतं की नाऊ ऑर नेव्हर. आता अगदी या क्षणी जर मी एव्हरेस्ट सर केलं नाही तर माझ्या लेखी माझ्या शरीराने मृत्यूला कवटाळण्यासारखेच होते ना. शिवाय पुन्हा एकदा इतकी सगळी स्पॉन्सरशिप उभी करणं, या अग्निदिव्याला तोंड द्यावं लागलंच असतं. अखेर मी एव्हरेस्ट शिखरावर पोहोचले. हा ऐतिहासिक क्षण कॅमेऱ्यात साठवण्याची मी शेर्पाला विनंती केली. फोटोसाठी माझा शेवटचा साठा उरलेला ऑक्सिजन मास्क मी काढला. मी तशी मरणारच होते, पण मग माझ्या यशाचे पुरावे असणं अत्यावश्यक होतं. फोटोनंतर शेर्पाला मी व्हिडिओ क्लिप घेण्यासाठी तयार केलं. आधीच पित्त खवळलेल्या शेर्पाने चिडत का असेना, पण व्हिडिओ घेतला. अखेर मी भारताचा ध्वज एव्हरेस्टवर फडकवला. मनातली इच्छा पूर्ण झाली. शेवटचा टप्पा पूर्ण झाला. पण त्या अगोदर शेर्पानं सांगितलं, अरुणिमा, तुझा ऑक्सिजनचा साठा फार कमी शिल्लक आहे. कधीही तुला पुन्हा हा प्रवास करता येईल, शिखर सर करता येईल, पण आत्ता कृपा करून तू मागे फिर. पुढे जाणं म्हणजे मृत्यूला कवटाळण्यासारखं आहे. अरुणिमानं स्पष्ट सांगितलं, नाऊ ऑर नेव्हर. आत्ता नाही तर कधीच नाही. झाला पुढचा प्रवास सुरू. शेवटी जिथपर्यंत जायचं होतं, ज्या लक्ष्यापर्यंत जायचं होतं, ते लक्ष्य गाठलेलं आहे. भारताचा तिरंगा फडकवलेला आहे. शिखर सर झालेला आहे. शेर्पाला फोटो घ्यायला सांगितले. कदाचित मी कुठे जगेल मरेल माझं मला माहीत नाही. फोटो सेशन झालं. व्हिडिओ घ्यायला सांगितला. शेर्पा प्रचंड चिडलेला होता, पण आता सर्व व्यवस्थित झालं आहे. त्यानंही बिचाऱ्यानं ऐकलं. व्हिडिओ शूटिंग झालं. फोटो सेशनसुद्धा झालेलं आहे. देशाचा तिरंगा त्या ठिकाणी फडकलेला आहे. भारताच्या एका पहिल्या अपंग महिलेनं, जगातल्या एका पहिल्या अपंग महिलेनं शिखर सर केलेलं आहे. एक जागतिक रेकॉर्ड या ठिकाणी पूर्ण झालं आहे. आता मी उतरू लागले होते. जेमतेम 40-50 पावलांवरच माझा ऑक्सिजन साठा संपला. एक सांगू, लक, भाग्य, किस्मत, डेस्टिनी असल्या भाकड शब्दांना मी नाही मानत, पण फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव्ज यावर माझा पूर्ण विश्वास आहे. जेव्हा मी गुदमरू लागले, श्वास घेण्याचा प्रयत्न करू लागले, अगदी त्याचवेळी एका ब्रिटिश माणसाने माझे ओझे होते म्हणून फेकून दिलेला जास्तीचा एक ऑक्सिजन सिलेंडर आम्हाला दिला. माझ्या शेर्पाने तो चटकन मला अडकवला. सावकाश आम्ही त्या डेथ झोनमधून सही सलामत खाली उतरलो. वर चढण्यापेक्षा खाली उतरताना होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण जास्त आहे आणि आम्ही ते ओलांडून आलो होतो. माझा दिवस अखेर आला होता. गिर्यारोहकांच्या चढाईच्या टप्प्यातले एक महत्त्वाचे शिखर एव्हरेस्ट मी सर केले होते. आता उतरायचं होतं आणि उतरत असताना खरा धोका जास्त होता. या ठिकाणी एक गोष्ट ध्यानात घ्या. नशीब माणसाला कधीकधी साथ देतं म्हणतात ना, ते या ठिकाणी जरा खरं झाल्यासारखं वाटतंय. अरुणिमाचा ऑक्सिजन साठा संपला किंवा थोडाफार आता शिल्लक राहिला असेल आणि तो संपल्यानंतर पुढे जिवंत राहणं कठीण होतं. नशिबानं साथ दिली. एका ब्रिटिश गिर्यारोहकाचा गॅस सिलेंडर अरुणिमाला मिळाला. त्यानं फेकून दिला होता, जणू काय त्याला तो गरजेचा नव्हता. पटकन शेर्पानं
तो अरुणिमाच्या पाठीवरती अडकवलेला आहे. पुन्हा पुढचा प्रवास सुरू झाला. वर चढण्यापेक्षा खाली उतरत असताना हाल जास्त व्हायचे, हाल अपेष्टा जास्त होत्या, त्रास जास्त होता. मृत्यूचं प्रमाण खाली उतरत असताना जास्त होतं. परंतु तरी देखील जी बहादूर माणसं असतात त्यांच्यासाठी इंग्रजीमध्ये एक वाक्य आहे बघा, फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव्ज, म्हणजे बहादुराला भाग्य अनुकूल ठरतं. जी माणसं बहादूर असतात, ध्येयवादी असतात, प्रयत्नवादी असतात ना, त्यांना नशीब साथ पण देतं आणि त्यांचं भाग्य निश्चितपणे 100% उजळणारं असतं. म्हणून आपण हाती घेतलेलं काम कधीही अर्धवट सोडायचं नसतं, जे अरुणिमानं पूर्ण केलेलं आहे. शेवटाकडे जाऊया. गिर्यारोहणाने मला खूप महत्त्वाचे काही धडे दिले. माझ्यात आत्मविश्वास जागवला. नेतृत्व, गटबांधणी यांचे धडे तर मिळालेच, पण एक पोलादी कणखरपणा माझ्यात निर्माण केला. मित्रांनो, आपण आयुष्यात काय मिळवतो हे महत्त्वाचं नाही, तर ही कमाई आपल्याला अधिक चांगली व्यक्ती कशी बनवते हे महत्त्वाचं वाटतं मला. आपण इतरांशी कसे वागतो यावरून आपण एक उत्तम व्यक्ती आहोत की नाहीत हे ठरतं. तुम्हा कुमार वयोगटातल्या मुलामुलींना एक सांगावंसं वाटतं की आपलं ध्येय साध्य करताना प्रयत्न निष्फळ ठरणे म्हणजे अपयश नसतं, तर जेव्हा ध्येयच कमकुवत असतं तेव्हा त्याला अपयश म्हटलं जातं. बघा, शेवटी लेखिका काय सांगतायत. अरुणिमा यांना त्या गिर्यारोहणाच्या प्रवासानं पुष्कळ काही शिकवलेलं आहे. आत्मविश्वास शिकवला, नेतृत्व शिकवलं, गटबांधणी शिकवली, कणखरपणा शिकवला. आपल्या आयुष्यामध्ये आपण जगत असताना आपण इतरांशी कसं वागतो यावरून आपलं व्यक्तिमत्व जसं ठरत असतं, तसं हाती घेतलेलं काम आपण किती निश्चयानं पूर्ण करतो यावर आपली प्रगती ठरत असते. तुमच्यासारख्या कुमार वयोगटातील मुलांनी, मुलींनी ही गोष्ट प्रकर्षानं ध्यानात ठेवली पाहिजे. आपण एखादं काम हाती घेतल्यानंतर, ध्येय हाती घेतल्यानंतर ते साध्य करत असताना केव्हा केव्हा आपले प्रयत्न निष्फळ ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण आपण हाती घेतलेलं काम फसलं किंवा वाया गेलं म्हणून आपलं ध्येय फसलं असं म्हणता येत नाही. ते ध्येय आहे तसं जिवंत असतं. त्या ध्येयाला पुन्हा एकदा आपण सामोरं जायचं असतं, पुन्हा प्रयत्न करायचे असतात, पुन्हा ते ध्येय गाठायचं असतं. दुसऱ्यांदा जरी फसलो, आपण अपयशी ठरलो, तर तिसऱ्यांदा तरी आपण नक्की त्या ध्येयापर्यंत जात असतो. आपण ध्येय जर सोडून देत असू तर मग त्या ठिकाणी अपयशाशिवाय हाती दुसरं काहीही मिळणार नाही. कमकुवत नसलं पाहिजे आपण, आपलं मन कणखरं असलं पाहिजे. आणि आपण कणखरं असू, ध्येयवादी असू, आपल्याकडे चिकाटी असेल, आत्मविश्वास असेल, तर 100% आपण यशवंत होणार, यशस्वी होणार. अरुणिमानं घालून दिला हा धडा त्यांच्यापासून मिळालेली ही प्रेरणा, प्रोत्साहन आयुष्यभर ध्यानात ठेवा. तुम्ही नक्की यशवंत व्हाल. तुम्हाला जिथे जायचं तुम्ही जाल, जे मिळवायचं ते मिळेल. पण हे सर्व सद्गुण आपल्याकडे असायला हवे. या ठिकाणी हा पाठ संपलेला आहे. पुढील पाठामध्ये आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत आपण या ठिकाणी थांबूया.